आता आपण बघूयात भारतासोबत आज काही विदेशी करार देखील झालेले आहेत महत्त्वाच्या देशांचे, त्याबद्दलच्या काही बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये काही प्रमुख संरक्षण विषयक करार आज करण्यात आले आहेत। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। राजनाथ सिंग हे सध्या 2 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या करारामध्ये प्रामुख्याने माहितीचे आदान-प्रदान, पाणबुडी, रिसर्च आणि संरक्षण सहयोग आणि कमांडिंग स्टाफ वार्ता या बाबींचा समावेश आहे। भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण करारासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मला वाटतं आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आम्ही दृढ विश्वास आणि रणनीतिक ताळमेळ आम्हाला दिसतोय। तो आता दोन्ही सुरक्षा दलांच्या सहभागातून सुद्धा दिसणार आहे। आमच्या परिचालन कमांडो संदर्भात आम्ही जो करार केला तो अतिशय महत्त्वाचा आहे। या संदर्भात आम्ही खूप उत्साहित आहोत असं रिचर्ड मार्लेस म्हणाले, जे की संरक्षण मंत्री आहेत ऑस्ट्रेलियाचे। ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। ऑस्ट्रेलिया आणि भारताचं संरक्षण सहकार्य मजबूत होत आहे, जे विश्वास, समान हित आणि शांततामय, सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठीच्या प्रतिबद्धतेवर आधारित आहे। ऑस्ट्रेलिया भारताच्या संरक्षण विषयक चर्चेनिमित्त ऑस्ट्रेलियात आलेल्या राजनाथ सिंहांना भेटून आनंद झाला असं अँथनी अल्बानीज यांनी म्हटलंय। दुसरीकडे इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। राजभवनामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली। मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दौऱ्यावर ते आलेले होते। या निमित्तानं उभय देशातील तंत्रज्ञान, व्यापार, शिक्षणासह सर्व संबंधांना नवा आयाम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भारत आणि इंग्लंडमध्ये कोणत्या विषयांवर सहकार्य वाढेल पाहूया। भारत यूके विजन 2035 या भागीदारी दोन्ही देशांसाठी समान विकास आणि समृद्धीची योजना आहे। इंग्लंडच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या 19% भारतीय वस्तूंवरील सीमा शुल्क संपुष्टात आलंय। भारत इंग्लंड द्विपक्षीय व्यापार सध्या 43 अब्ज पौंड इतका आहे। या करारामुळे कालांतराने भारताच्या वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात 5.1 अब्ज पौंडांची भर पडेल। मालाच्या मंजुरीसाठी 48 तासांच्या आत सीमा शुल्क प्रक्रिया सुलभ करण्याची खात्री देण्यात आली आहे। हिंद प्रशांतमध्ये मजबूत सुरक्षा व्यवस्था हे सुद्धा मुद्दा हा चर्चेच्या केंद्रस्थानी होता। आणि याचबद्दल जाणून घ्यायचं आहे आपल्याला, याचं विश्लेषण ऐकायचं आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगेसर आपल्यासोबत आहेत। सतीश सर, या दोन्ही घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय? एक तर भारताचा ऑस्ट्रेलियासोबतचा करार आणि स्टारमर यांची आज मोदींसोबतची चर्चा। नक्कीच सौरभ, कियर स्टारमर यांची भारतामधली ही भेट अत्यंत महत्वाची आहे आणि बहुआयामी, म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यामधला द्विपक्षीय व्यापार वाढवणं त्या ठिकाणी असो, एनर्जी सेक्टर असो, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मुख्यतः मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्यामध्ये एआयचा समावेश त्या ठिकाणी त्याच्यात असेल, क्वांटम कॉम्प्युटिंग त्या ठिकाणी असेल, रेझिलियंट ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस असतील, कल्चर, सांस्कृतिक दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि त्याहून महत्वाचं डिफेन्स, संरक्षणाच्या अनुषंगानं भारत आणि यूके यांच्यामध्ये काही महत्वाचे करार झालेले आहेत। महत्व जर आपण लक्षात घेतलं तर या जॉईंट स्टेटमेंटमध्ये सरळ इंग्लंडने सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला की पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आणि त्याची निंदा केली आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये मुख्यतः सीमेपार जो दहशतवाद आहे त्यासाठी युनायटेड किंगडम हे भारताच्या बाजूने उभे आहे अशी एक प्रकारची ग्वाही सुद्धा या जॉईंट स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी दिली। आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला ज्यावेळेस दहशतवादाच्या विरुद्ध लढायचंय त्यावेळेस अशा प्रकारचा सपोर्ट मिळणं आवश्यक आहे आणि मग FATF सारखी संघटना त्या ठिकाणी असो किंवा युनायटेड नेशन्स मध्ये सुद्धा जे आहे युनायटेड किंगडमचं महत्व आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा युनायटेड किंगडमनं दहशतवादाविरुद्धच्या या लढाईला आपल्याला मदत देण्याचं या ठिकाणी स्पष्टपणे कबूल केलेलं आहे। भारतानं एक आणखी महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला, तो म्हणजे खलिस्तानी टेररिस्ट हे मोठ्या प्रमाणामध्ये युनायटेड किंगडम मध्ये त्या ठिकाणी वावरतात आणि भारत विरोधी कारवाया त्या ठिकाणी करतात।
त्याविषयी सुद्धा जे आहे युनायटेड किंगडमनं योग्य ती कारवाई करावी अशी स्पष्ट भूमिका भारताने या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठेवलेली आहे. मुळातच वेगवेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक फ्युजिटिव्ह, मग त्या ठिकाणी नीरव मोदी असेल, विजय मल्ल्या असेल, हे जे आहे युनायटेड किंगडम मध्ये एक प्रकारे लपून बसलेले आहेत, त्यांना सुद्धा योग्य कायदेशीर प्रक्रियेने भारतामध्ये पाठवून द्यावं. म्हणजे मुळातच दहशतवाद, वेगवेगळ्या प्रकारचा, त्याचबरोबर डिफेन्स या अनुषंगाने हे महत्वाचं आहे. ज्याला आपण LMM म्हणतो, म्हणजेच लाईट वेट मल्टी रोल मिसाईल्स, हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या अशा प्रकारच्या मल्टी रोल मिसाईल्स या सुद्धा आपण युनायटेड किंगडम मधून खरेदी करणार आहोत. त्या संबंधीचा सुद्धा करार त्या ठिकाणी झालेला आहे. नेव्हीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, नौदलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं इलेक्ट्रिक प्रोपल्जन सिस्टम असणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा जे आहे आपल्याला युनायटेड किंगडम कडून मदत मिळणार आहे. म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंटशी संबंधित मोठ्या प्रमाणावर मदत भारताच्या संरक्षण क्षेत्राला मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, 2035 आपल्याला ऑपरेशन सुदर्शन चक्र, म्हणजेच एक प्रकारे जे आहे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी महत्वाची अशी शील्ड बनवायची आहे. आणि त्यासाठी जी अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्यामध्ये जेट इंजिन अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहे. आणि हेच जेट इंजिन आता आपल्याला युनायटेड किंगडम देणार आहे. एकूणच एका बाजूला अमेरिकेनं टेरिफ वॉरच्या माध्यमातून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून भारताच्या वस्तू अमेरिकन मार्केटमध्ये विकणं अवघड त्या ठिकाणी होतंय. तर दुसऱ्या बाजूला भारतानं अशा प्रकारचा महत्वाचा सीटा म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अग्रीमेंट केल्यामुळे ट्रेड डायव्हर्सिफिकेशनचा मोठा फायदा भारताला होणार आहे. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया सोबत सुद्धा आज घडीला भारताचे संरक्षण मंत्री ऑस्ट्रेलियामध्ये 2 दिवसासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि एक महत्वाचा त्यांनी डिफेन्स अग्रीमेंट, एक करार त्या ठिकाणी केलेला आहे. मुळातच वर्ष 2020 पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे आणि त्यालाच मजबूत करण्याचं काम या डीलच्या माध्यमातून संरक्षण मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 3-4 महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. सागरी सुरक्षिततेच्या माध्यमातून हा डिफेन्स डील भारतासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. इंडो पॅसिफिक सिक्युरिटी फ्रेमवर्क, म्हणजे थोडक्यात हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यामध्ये चीन हा मागच्या काही काळापासून दादागिरी त्या ठिकाणी करतोय. आणि फोनोप्स म्हणजेच फ्री अँड ओपन नॅव्हिगेशन, म्हणजेच हे आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचे सी बाउंड्रीज त्या ठिकाणी आहेत किंवा आंतरराष्ट्रीय समुद्र त्या ठिकाणी आहे आणि तिथे एखाद्या देशाची दादागिरी चालू नये म्हणून वेगवेगळ्या देशांनी एकत्र येणं आवश्यक आहे. क्वाडची त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. ऑस्ट्रेलियाच्या सोबतीला भारत सुद्धा आता त्या ठिकाणी आहे आणि मागच्या काही काळामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या नेव्हल एक्सरसाइजेस झालेल्या आहेत, जसं ऑपरेशन तालिस्मान सैबर, हे जे आहे यामध्ये 35,000 सैनिकांचा त्या ठिकाणी समावेश होता. भारत सुद्धा ऑस्ट्रेलिया सोबत त्यामध्ये समाविष्ट झाला होता. दुसरी गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर म्हणजे एक प्रकारे चायनाच्या दादागिरीला इंडो पॅसिफिक रिजन मध्ये एक प्रकारे थांबवण्यासाठी हा करार महत्वाचा ठरू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, मॉडर्न वॉरफेअर, येणाऱ्या काळामध्ये जे आहे सायबर वॉरफेअरचा अत्यंत महत्वाचा रोल असणार आहे, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा महत्वाचा रोल असणार आहे, इंटेलिजन्स शेअरिंगचा महत्वाचा रोल असणार आहे. त्या अनुषंगाने सुद्धा हे डिफेन्स डील ऑस्ट्रेलिया सोबतचं भारताला महत्वाचं त्या ठिकाणी त्याच्या ठरणार आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक प्रकारे जे आहे एअर टू एअर रिफ्युएलिंगशी संबंधित 2024 मध्ये आपला जो करार ऑस्ट्रेलिया सोबत झाला होता त्याच्या इम्प्लिमेंटेशनशी संबंधित जे काही ऑब्स्टॅकल हर्डल्स होते ते सुद्धा आता दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे एकूणच डिझास्टर मॅनेजमेंट असो, नौदलाला मजबूत बनवणं त्या ठिकाणी असो, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मिलिटरीमध्ये जे आहेत रेग्युलर बेसिसवर जॉईंट स्टाफ लेवलच्या मीटिंग्स त्या ठिकाणी होणं असो, अॅन्युअल डिफेन्स डायलॉग असो, अशा वेगवेगळ्या अँगलनं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे डिफेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू संबंध आणखी मजबूत होणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा युनायटेड किंगडम सोबतचे आपले संबंध दृढ होत आहेत. आणि या दोन्ही बातम्या आजच्या दिवशी येणं हे नक्कीच भारतासाठी आनंदाची बाब आहे. भारताच्या संरक्षण व्यवस्थेला एक प्रकारे बळकटी देणारी आहे. बरोबर. 2-3 प्रश्न होते मला, पण त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर तुम्ही जे सांगितलं त्यात कव्हर केली आहे, त्याबद्दल धन्यवाद सर. आपण ही महत्वाची माहिती साध्या सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. आणि यासह जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.